मी आता चाललो आहोत माहेरी. आज आईची ओटी भरायची आहे म्हणून चालले. 4 दिवस बाकी आहेत मुंबईला आणण्यासाठी. म्हटलं आईची जाऊन ओटी भरून येऊया. आणि स्वामी समोर बघा रेडी झालेत मस्त. स्वामी बघा बॅकच पकडतोय. माहेरी जातानाच वाटेमध्ये माझं मामाचं गाव लागतं आहे. त्या गावामध्ये थांबलो आहे मी आता. एकदा मावशी गेले घरी शेताकडे. दादा एवढा आहे आणि स्वामी. हे आउटसाईडला घर आहे. जसं माझं बाहेरचं घर आहे ना तसं आउटसाईडला घर आहे. पण दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी. ट्रॅक्टर दादाचं आणि ही आमची स्कूटी. तिकडे घर आहे. बाहेरून दाखवते. पाऊस येणार आहे मग गडबडीत आलो आहे. कलर नाही केलेला जुनच. आणि इकडे लागले झेनियाचं फूल. झेनिया ती झेनियाच असणार. खूप झाड होते याची तोडून टाकलेत. त्यांचा डॉग जसं की तू आम्ही आलो तरी ओरडत नाही, काही नाही, भोकत नाही, काहीच नाही, शांत बसलाय असा. तिकडे आहे आमचे मामाचे आई बाबा. हंबा बघायला गेला. हंबा लाईट नाही इकडे. हंबा पकड ना. इकडे आहे बॅक साईड. याचं पेरूचं झाड. खूप सारे पेरू लागलेत. तिकडे आहे आवळ्याचं झाड. पपई आहे, चिकू झाड आहे, नारळ झाड आहे. पूर्ण प्लॉट आहे तिकडे. पण आमचं सगळं इकडे चिंच झाड आहे. आणि इकडे आहे कारल्याची वेल. ते कारले लागलेत. ओ ती बघ कॅट गेली तिकडे. कॅट गेली ना. तो आंबा बघितलास. आंबा कशी ओरडते बघ. कशी ओरडते आंबा. हां आंबा कशी ओरडते. हां टाका गवत टाका. लाईट लाव ना तिकडचा. दरवाजा ओपन कर. किती म्हशी आहेत. 2च आहेत. कुठलं लाईट आहे. कुठं लाईट आहे. जनावरांना जोराची भूक लागली ते ओरडायला लागलेत. कुठली बुट्टी. खूप साऱ्या आठवणी आहेत मामाच्या घरामधल्या. या खूप म्हणजे खूप. सगळ्या मावशीची मुलं मावशी वगैरे खूप सारी मस्ती मजा करतो इकडे येऊन. पण आता सगळे बिझी झालेत. ते येतात तेव्हा मी नसते की मी एकट्यात ते असं झालं. आणि इथं कोणीच आलं नाही. आम्ही आलोच नाही ह्यावेळेला. सुट्टीमध्ये म्हणजे आलेली मावशी वगैरे दुसरी मावशी मुलं वगैरे. पण मला याला जमलं नाही. मी आत्ता आलेली आहे. आणि बघा आमचा ड्रायव्हर. काय तर करून ठेवशील तिकडे समज. चावी आहे त्याला. नाही ना ठीक आहे. ते आता ते भात पेरलेलं आहे. गाड्यामध्ये भात पेरलं. स्वामी चालवतो ट्रॅक्टर. कसा चालवतो ट्रॅक्टर. रोज खेळण्यामध्ये चालवतोय. आजही मोटर रिअलमध्ये चालवतो ट्रॅक्टर. मुलांना खूप आवड असतं ट्रॅक्टरची. स्वामीला तर खूपच सारखं चालू असतं ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टर. पडशील बाळा सावकाश असतो तर. ट्रॅक्टर चालवतोय. त्या साड्यांना मी 2 घेतल्यात मावशीला. मावशीला मुलगी नाही आहे म्हणून. ही एक आहे आणि ही एक आहे. ह्या 2 साड्या आहेत. ही मी दिली साडी मावशीला. आणि ही माझी बहीण आहे गीताताई म्हणून तिनं दिली. ती बोलली ती मुंबईला असते. ती बोलली की तू घेऊन दे म्हणून मी या 2 साड्या घेतल्या. पण आता मावशी नाही आहे. ती गेली शेताकडे. त्यामुळे आता हे घेऊन जाते. उद्या जर मला येताना टाईम भेटला इकडे तर इकडे येऊन तिची ओटी भरून जाते. कुठं गायब झाला काय माहिती. खूप जोराचं ऊन आहे नाही. आता मी निघाले. सकाळी जर मला यायला लवकर भेटलं तर इकडे येते. मावशी ओटी भरून जाते. आणि तिकडे घेतले फणस. घेतलाय पिकलेला आहे. दादाने दिलाय मला फणस. तर ते घेऊन चाललो मी कुदनूरला. कुठल्या पोराणा पाहिजे. कुठं आहे मोठा आहे तिच्यात. भारी आडी घेऊन ठेवत की फणसाची. आता मी चालले माहेरी. आणि हे आहे दोंडगे गाव आणि कुदनूर. दोंडगे आणि कुदनूरला जो जोडणारा रस्ता आहे ना तिथे ही मध्ये नदी लागते. आणि ह्या नदीचं नाव आहे ताम्रपाणी. आणि 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस झाला इकडे. त्यामुळे खूप पाणी आहे धरणामध्ये. आणि मी आता पोचले आहे माहेरी. का फणस दादा दिलाय. दादाने दिलाय फणस. कांदे बटाटे विसरला नाही अजून तो. आल्यानंतर जेवण केलं. थोडा वेळ झोपून घेतलं. कारण मला माहेर आल्यानंतर आळस होतो. काय काम करायचं होतं एकदम डोकं जाम झालं माझं. समजत होतं काय होतं ते. त्यावेळेस झोपलं मी. त्यानंतर बहीण पण आलेली. आणि आता आई आणि बहीण गेले बाहेर. आणि त्यांच्यासोबत गेल्या समत. स्वामी रडतोय म्हणून त्याला टेरेसवरती घेऊन आले आम्ही. पप्पा त्याला भरवतोय त्याची. आता नाश्ता बनवला होता उपमा. तो खातोय स्वामी. पण तो खात नाही आहे. खेळायला लागला जास्त. खायचं कमी
आणि हे पेरू आहेत छोटे छोटे काढून बाहेर फेकायला लागले. हे समजने शिकवले त्याला. जसं दादा करतो तसा तो करतो. पप्पाकडे ओपरेशन करत त्याला. पकड त्याला पकड. अगोदरच पळतोय. आम्ही सगळे ना आज एकत्र होतो. पप्पांचा बड्डे होता 1 जूनला, पण तो करायचा राहिला होता. त्यामुळे आज आम्ही सगळं बड्डेचं सेलिब्रेशन करतोय. केक वगैरे आणलं आहे आणि इकडे माझी मावशी आली, दादा आला आहे, बहीण आहे, बहिणीचे मिस्टर सगळे आहेत आणि स्वामीसमोर जाम खुश आहे. त्यासोबत गौरी पण जाम खुश आहे आणि ही आहे गौरीची मम्मी म्हणजे माझी बहीण छोटी. आणि असं आमचं बड्डेचं सेलिब्रेशन जोरात चाललं आहे. बड्डे होऊन गेला पण आता सेलिब्रेशन करतो. पप्पा म्हणत नको, पण आम्ही म्हटलं चला सगळे एकत्र आले करूया आज म्हणून बड्डे सेलिब्रेशन करतो. आणि त्यानंतर बहिणीने ओटी भरली मावशीची. मावशीला मुलगी नाही, जी मी व्हिडिओमध्ये दाखवली पहिला त्याच मावशीची आता बहीण माझी ओटी भरते. सगळे एकत्र आलो ना की फुल धमाल असते. खूप गप्पा गोष्टी चालतात, मस्त मजा वाटते. सगळ्यांचे सुखदुःख ते वाटले जातात. खूप छान वाटतं आईकडे आल्यानंतर. आणि खरंच खूप मस्त वाटतं. दिवस कुठं जातो रात्र कुठं होते समजत नाही. एवढ्या आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असा होता आमचा आजचा दिवस. चलो भेटू पुढच्या व्हिडिओ.